ओके. चला मग आज स्टार्ट करू आजचं सेशन. ओके. ओके. चला. येस, गुड आफ्टरनून. चला स्टुडंट्स, बघा बोर्डवर सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे आणि सॉल्व्ह करा. फास्ट सॉल्व्ह करा. चलो. ओके. येस, ऑल ओके. चला पटपट पटपट जॉइन करायला पाहिजे सर्वजण. येस. चला बघा मग आजचं सेशन स्टार्ट करतो मी. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचा. ठीक आहे. ओके. चला बघा फर्स्ट क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचा सॉल्व्ह करा मग. काय दिलंय बघा. 243 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. हे 27 चा स्क्वेअर करत बसायचं नाही. स्क्वेअर आपल्याला त्याला दोनदा लिहून टाका. 243 गुणिला 243 भागीला 27 चा स्क्वेअर म्हणजे 27 गुणिला 27 लिहा. या पूर्ण याला गुणाकारामध्ये बघा 32 आहे. 32 भागीला 12. ठीक आहे. आता ज्यांना पाढे व्यवस्थित पाठ आहेत ते डायरेक्ट फटाफट सिम्प्लिफाय करून घेतात त्याला. 27 9 243 पुन्हा 27 9 243. ठीक आहे. 4 ने डिवाइड करून टाकू. 4 त्रिक 12, 4 8 32. बरोबर. चला याला 3 डिवाइड करून टाकू कुठेतरी. 3 त्रिक 9. ठीक आहे. मग आता किती आलं का? 9 त्रिक 27, 27 8 किंवा 8 त्रिक 24, 24 9 किती येते? 216. ठीक आहे. येस. गुड आफ्टरनून. येस, 216 आन्सर आहे. करेक्ट आहे. ओके. याचा आन्सर आलाय 216. ठीक आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय बघा नेक्स्ट क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2. येस, सर्वजण पटपट पटपट जॉइन करा. आजचं सेशन थोडं एनर्जेटिक वाटलं पाहिजे सर्वांनी. सर्वांनी फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आज. ठीक आहे. येस. चलो सेकंड क्वेश्चन बघा. घ्या थोडासा वेळ घ्या. हं. चला तर मग बघा या क्वेश्चनचं आन्सर काय येते. फटाफट कमेंट करा. चला बघा मग काय आन्सर आहे याचं. इकडे लक्ष द्या. आधी या ब्रॅकेटला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. आता ब्रॅकेटला सॉल्व्ह करताना हा जो पार्ट आहे हा अपूर्णांकात आहे. बघायचं की याचा बेस सारखा आहे का. बघा इथं 3 आहे आणि इथं पण बेस मध्ये 3 आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. आपण पैसे मोजताना ठोक पैसे आधी मोजतो. तर बघा हे 15 आणि 33 हे टोटल किती झाले बघा 48. ठीक आहे. आणि 1चा 2/3 आणि 1/3 बघा हे 203
आणि 1/3 म्हणजेच हे झालं 3/3 म्हणजेच किती? 1 रुपया. ठीक आहे. मग 48 रुपयामध्ये मी 1 रुपया वाढवलं तर हे टोटल झालं 49 रुपये. ठीक आहे. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचं बघा, या पूर्ण ब्रॅकेटचं जर आन्सर काय आलंय, या पूर्ण ब्रॅकेटचं जे आन्सर आहे, या पूर्ण ब्रॅकेटचं काय आहे बघा, 49 आलं 49. ठीक आहे. हे 49 आलं प्लस आता याला हे अपूर्णांकाचा गुणाकार आहे बघ. त्या अपूर्णांकाचा गुणाकार त्याला कन्व्हर्ट करून घ्यायचं. 18 चोक 72 आणि हे 3 झाले किती 75. मग हे आहे 75 भागीला 4 गुणिला हे 15 7 105 प्लस हे किती झाले 3 म्हणजे 108. हे 108 भागीला 15 ठीक आहे इज इक्वल टू हे क्वेश्चन मार्क प्लस 34 ॲज इट इज. याला सॉल्व्ह करून घ्या. हे 15 पाचा 75 येईल बरोबर. पुन्हा काय येईल बघा 4 ने इकडे डिवाइड केलं तर 4 दुनी 8 4 7 28. ठीक आहे एवढं झालं. मग हे किती आलं बघा 49 प्लस 27 पंचे 135 35. ठीक आहे. मग हे आला क्वेश्चन मार्क प्लस 34. बस डायरेक्ट बघा याच्यातून हे 34 मायनस केला 101. 101 मध्ये 45 ऍड केले 49 ऍड केले 150 म्हणजे आन्सर येईल 150. लक्षात बघा 34 135 मधून मायनस केला 101 आणि 101 मध्ये 49 ऍड केले 150. मग 150 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन फर्स्ट मध्ये. ठीक आहे आलं लक्षात सर्वांच्या. खूप इझी क्वेश्चन आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. आणि पटापट आन्सर द्या. ज्यांना आन्सर जमायला लागले त्यांनी फास्टली आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. येस बघून घ्या एकदा. समजलं का तुम्हाला? हे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची आहे हे बेसिक मध्ये मी ज्या वेळेला कोणाला बेसिक करायची इच्छा असेल त्यावेळेस आपण बेसिक मध्ये घेऊन टाकू. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बघा मग. बघा नेक्स्ट क्वेश्चन हा सिटिंग अरेंजमेंटचा आला बघा. ठीक आहे. बघा ट्राय करा. थोडासा वेळ देतो तुम्हाला. ट्राय करून घ्या. चला ट्राय करा. फटाफट जॉइन करा. आपले फ्रेंड्स कोणी असतील तर त्यांना इन्फॉर्म करा की बाबा अशा प्रकारची सीरीज सुरू आहे लाईव्ह. ओके. चला तर काय क्वेश्चन आहे बघा. 8 मित्र जे के एल एम एन ओ पी आणि क्यू इमारतीचे 8 वेगवेगळ्या काय दिलं आपल्याला इमारतीच्या 8 वेगवेगळ्या मजल्यावर बसलेले आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय दिलं वरचा मजला इमारतीच्या सगळ्यात खालचा मजला जो आहे त्याला 1 क्रमांक दिला आणि वरच्या मजल्याला 2 असं आपण 8 मजले आहेत. ठीक आहे. चला बघूया मग. आपण इकडे सॉल्व्ह करू. बघा काय दिलेत आपल्याला 8 मजले दिलेत म्हणजे 8 7 6 5 4 3 2 आणि 1 असे 8 मजले आहेत. ओके. चला त्याचं काय दिलंय बघू पुढं. फर्स्ट कंडिशन काय सांगितली आपल्याला की जे मजला क्रमांक 4 वर बसलाय. 2 मिनिट. बघा जे कुठं बसलाय मजला क्रमांक 4 वर जे बसलाय. ओके. चला मग जे आहे मजला क्रमांक 4 वर. चला नेक्स्ट बघूया मग पुढे काय दिलंय. पुढे बघा काय दिलं जे आणि एलच्या मध्ये एकच व्यक्ती राहतो. आता जे आणि एलच्या मध्ये एक जण आहे. ठीक आहे. मग आता जे आणि एलच्या मध्ये एक जण आहे. सॉरी थोडस गेलं हे
बघा, मजला क्रमांक 4 वर जे आहे. चला पुन्हा काय दिलं होतं आपल्याला? जे आणि एलच्या मध्ये एकच व्यक्ती राहतो. तर बघा, जे आणि एलच्या मध्ये एक जण. एक तर वर असेल किंवा एक तर खाली असेल, ठीक आहे ना? तर जे आणि एलच्या मध्ये एक जण. आपण एकदा वर एकदा घेऊ आणि थोडंसं आपण सेफ साइड जाऊ. ठीक आहे. एक्झाममध्ये थोडासा टाइम लागेल आपल्याला, पण जर प्रॅक्टिस व्यवस्थित ज्याची चांगली झाली, त्यांनी सरळ-सरळ पुट केला तरी जमते आणि ज्याची प्रॅक्टिस ठीक-ठाक आहे, त्यांनी काय करायचं, असं सेफ साइड जायचं. जे आणि एलच्या मध्ये बघा एक जण आहे. ठीक आहे. चला पुन्हा काय दिलंय पुढं? पुढं काय दिलंय? जे आणि एल मध्ये फक्त एकच व्यक्ती राहतो. ओ आणि एलच्या खाली लगेच एक व्यक्ती राहतो. आता पुढं काय दिलं? जे आणि एलच्या मध्ये एकच व्यक्ती राहतो. ओ आणि ओ आणि एलच्या खाली लगेच एक व्यक्ती राहतो. बघा, ओ आणि एलच्या खाली एक म्हणजे ओ हा एलच्या खाली आहे लगेच असं दिलंय. ठीक आहे. 2 मिनिट बघूया काय दिलंय मराठीमध्ये काय? जे आणि एल मध्ये एकच व्यक्ती राहतो आणि ओ आणि एलच्या खाली लगेच एक व्यक्ती राहतो आणि ओ आणि पी मध्ये फक्त एक व्यक्ती राहते. आता ओ आणि पी मध्ये एक जण आहे आणि ओ जो आहे तो एलच्या खाली आहे. चला ठीक आहे, एक काम करूया. 2 मिनिट. ओ आणि पी मध्ये ओ आणि एलच्या खाली लगेच एक व्यक्ती राहतो. एल चला ओ आणि पी मध्ये काय दिलंय आपल्याला? फक्त एक व्यक्ती राहतो. आहे का इथे ओ आणि पी मध्ये? तर ठीक आहे आपल्याला ओ आणि एलच्या खाली ओ आहे असं दिलंय कदाचित. चला आपण बघूया. थोडंसं वर्डिंग मध्ये चेंज दिसत आहे. चला पुढे काय बघू आणखी? ओ आणि पीच्या मध्ये फक्त एक व्यक्ती राहतो. आता ओ आणि पीच्या मध्ये एक जण आहे. पी ओ वर राहतो. पी ओच्या वर राहतो. चला बघा. पी हा ओच्या वर राहतो. म्हणजे पी आणि ओ मध्ये एक जण आहे. आता हे तर नाही येणार बघा. आपल्याला काय दिलं होतं? पी ओ वर राहतो म्हणजे पी ओच्या वर राहतो. पी ओच्या वर राहतो. बघा. पी ओच्या वर राहतो. थोडंसं हं. पी हा ओच्या वर राहतो. एक प्लेस सोडून. चला पुन्हा काय दिलंय आणखी? ओ आणि पी मध्ये फक्त एक व्यक्ती आहे. ते तर केलं आपण. ओ आणि पी मध्ये एक व्यक्ती. पुन्हा काय दिलंय? पी ओच्या वर आहे. ओ मजला क्रमांक 5 वर राहतो. ओ मजला क्रमांक 5 वर आलाय का बघा? येस. ओ मजला क्रमांक 5 वर आलेला आहे. चला पुढे बघूया. आणखी काय दिलंय? फक्त एक व्यक्ती राहते के आणि एन मध्ये. तर के आणि एन मध्ये एकच व्यक्ती आहे. के आणि एन मध्ये एकच व्यक्ती आहे. तर आपल्याला के आणि एन बघा इथं चान्स आहे. हे तर गेलं बघा. आपल्याला सांगितलं होतं की 5 वर ओ असतो. इथं येणार नाही. आता के आणि एन मध्ये एकच व्यक्ती आहे. पुन्हा काय दिलं आपल्याला? एक व्यक्ती के आणि एन मध्ये आहे. एम सम क्रमांकित मजल्यावर राहतो, परंतु 8 क्रमांकाच्या मजल्यावर नाही. एम इव्हन नंबरला आहे, पण 8 वर नाही. इव्हन नंबरला आहे, पण 8 वर नाही. मग इथं एम आला बघा. ठीक आहे. 8 वर नाही म्हणल्यानंतर एकच उरलं आणि आपलं लास्ट आता जी पहिलीची कंडिशन एक राहिली. फक्त एकच व्यक्ती राहते के आणि एन मध्ये. आता के आणि एन मध्ये बघा एकच व्यक्ती आहे. के आणि एन मध्ये बघा, के आणि एन मध्ये एकच व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे ही बसली आहे. उरलं कोण? उरलेला इथं टाकून टाका. जे, के, एल, एम. जे उरलंय का? जे घेतला. एल, एम. पुन्हा कोण आहे? जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू. क्यू राहिला बघा. क्यू इथे येऊन जाईल. चला, याच्यावर क्वेशन
विचारले त्याचे आन्सर द्या. येस. चला बघा काय विचारलंय आपल्याला. क्वेश्चनचं आन्सर द्या. इथं आहे का? खाली दिलेल्या मांडीनुसार खालील 5 पैकी 4 सारखे आहेत. बघा 4 सारखे आहेत. 4 सारखे आहेत आणि त्यामुळे एक गट तयार व्हायलाय. आता वेगळा गट काढायचा आहे आपल्याला. बघा पी-ओ. आता बघूया पी-ओ मध्ये काय साम्य आहे. बघा पी आणि ओ मध्ये एक जण आहे. ठीक आहे. क्यू-एल. आता बघूया क्यू-एल मध्ये काय? बघा क्यू आणि एल मध्ये सुद्धा एक जण आहे. पुन्हा काय दिलं आपल्याला एम-जे. ठीक आहे. एम-जे बघा. एम आणि जे मध्ये सुद्धा एक जण आहे. एम आणि जे मध्ये सुद्धा एक जण आहे. आणखी काय दिलंय? एल-जे. बघा एल आणि जे मध्ये सुद्धा एक जण आहे म्हणजे हे तर सारखंच होत आहे. पुन्हा एम-एन. बघा एम-एन बघा एम आणि एन एका खाली एक आहेत. म्हणजे वेगळा गटात न बसणारा जर पर्याय बघितला आपण तर गटात न बसणारा पर्याय आहे ऑप्शन 5. ठीक आहे. गटात न बसणारा आहे ऑप्शन 5. चला फटाफट फटाफट सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघू मग. नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. काय दिलंय? एल आणि जे च्या मधल्या मजल्यावर नक्की कोण राहते? एल आणि जे च्या मध्ये. बघा एल आणि जे च्या मध्ये कोण आहे? तर एल आणि जे च्या मध्ये बघा ओ आहे. एल आणि जे च्या मध्ये कोण आहे? एल आणि जे च्या मध्ये ओ आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. खाली खालीलपैकी कोण दुसऱ्या मजल्यावर राहतो? बघा 2 नंबरच्या मजल्यावर कोण आहे? 2 नंबरच्या मजल्यावर कोण आहे? एम आहे. 2 नंबरच्या मजल्यावर कोण आहे? एम आहे. ठीक आहे. चला आणखी पुढचा क्वेश्चन बघूया. यम बद्दल खालीलपैकी कुठले विधान म्हणजे बरोबर आहे? यम बद्दल काय बरोबर आहे बघा. यम सर्वात खालच्या मजल्यावर राहतो. हे बरोबर आहे का बघा? यम सगळ्यात खालच्या मजल्यावर नाही आहे. म्हणजे पहिलं तर चूक आहे. पहिलं तर चूक आहे. पुढं काय? के यमच्या खाली कुठं तरी मजल्यावर राहतो. के यमच्या खाली आहे. के यमच्या खाली आहे का बघा? के यमच्या खाली आहे का? नाही. चला हे पण नाही. हे पण नाही. सर्व विधाने बरोबर आहेत हे तर नाही आहे. यम आणि ओ मध्ये 2 जण राहतात. चला बघूया. यम आणि ओ मध्ये. बघा यम आणि ओ मध्ये 2 जण राहतात. हां, हे करेक्ट आहे बघा. हे करेक्ट आहे. मग याचा आन्सर काय आलं? याचा आन्सर सॉरी. याचा आन्सर आहे 4. ऑप्शन 4. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? चला क्वेश्चन नंबर 4 हा वेगळा क्वेश्चन आहे. चला पटापट सॉल्व्ह करा. चला याचा आन्सर सांगा. थोडा वेळ देतो. जॉइन करा पटपट. बरेच जण जॉइन झाले नाहीत. काल जे जॉइन झाले होते. येस. बघा कुठला क्वेश्चन आहे? एक व्यक्ती ए पासून बी पर्यंत सायकल चालवायला निघते आणि त्याच वेळी दुसरी व्यक्ती बी कडून ए कडे निघाली. म्हणजे हे मला वाटतं स्पीड टाइम डिस्टन्सचा क्वेश्चन आहे. चला करा. फास्ट मध्ये. थोडा वेळ देऊ. जॉइन करा पट. येस बघा मग सांगतो. आले का? चला नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर बघा. काय दिलंय? एक व्यक्ती ए पासून बी पर्यंत सायकल चालवायला निघालाय. त्याच वेळी दुसरी व्यक्ती आहे. बी पासून ए कडे निघाली आहे. एकमेकांच्या पुढे गेल्यावर ते अनुक्रमे 16 तास आणि 25 तासात त्यांचा प्रवास पूर्ण करतात. तर पहिल्या माणसाच्या वेगाचे ते दुसऱ्या माणसाच्या वेगाचे गुणोत्तर काढायचे आपल्याला. चला बघा. इकडे लक्ष द्या. थोडंसं कन्सेप्ट सांगतो. ए आणि बी पासून दोघं जण निघालेत. बरोबर? एक जण
ए कडून बी कडे निघालाय आणि त्याच वेळेला दुसरा बी कडून ए कडे निघालाय. बरोबर? आता काय केलं पुढं? बघा मग काय झालंय, ए कडून बी कडे एक जण निघालाय, बी कडून ए कडे एक जण निघालाय. आता दोघं रस्त्यामध्ये कुठेतरी एकमेकाला क्रॉस झालेत. ठीक आहे. मग दोघं एकमेकाला क्रॉस झाल्यानंतर आता बघा ए नी उर्वरित जर्नी किती वेळामध्ये कंप्लीट केली? 16 तासामध्ये. ठीक आहे. त्यांनी उर्वरित जर्नी किती वेळामध्ये कंप्लीट केली? 16 तासामध्ये. आणि या बीनं बघा इथं एकमेकाला क्रॉस केल्यानंतर बीनं उरलेली जर्नी किती वेळामध्ये क्रॉस केली आहे? 25 तासामध्ये. तर आपल्याला यांच्या जे स्पीड आहेत त्यांचे आपल्याला रेशो घ्यायचा आहे. तर बघा कधी पण लक्षात ठेवा, जर एकमेकाला पास केल्यानंतरचं जर आपल्याला टाईम दिला असेल आणि स्पीडचा रेशो विचारला असेल त्यांच्या, तर सरळ डायरेक्ट करून टाकायचं. फॉर्म्युला घ्या S1 S2 चा. त्याला घ्यायचं √T2 इज टू √T1 हा फॉर्म्युला घेऊन टाकायचा. ठीक आहे. मग √T2 T2 काय दिलंय बघा आपल्याला. हे T1 आहे 16. ठीक आहे. हे T1 किती दिलंय आपल्याला? 16 आणि T2 किती दिलाय? 25. बघा T2 25 आहे 25 आणि T1 आहे 16. तर फायनल आन्सर येईल 5:4 5 4. कधी-कधी यांच्या स्पीड सुद्धा देतात. एकाची स्पीड देतात, दुसऱ्याची विचारतात. असं सुद्धा करतील या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. चला आलं? तर बघा 5:4 हा रेशो आहे स्पीडचा. कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए मध्ये आहे. चला नेक्स्ट बघूया मग. चला नेक्स्ट बघा. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया. समजलं सर्वांना? येस. गुड आफ्टरनून सचिन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. थोडासा वेळ देतो, पटकन जॉइन करा म्हणजे कॉल करून सांगा. हं. बघा काय जर ट्रेन सरासरी 96 किलोमीटर पर आवर म्हणजे 96 किमी प्रति तास वेगाने धावत असेल, तर ती 1 तास 40 मिनिटांमध्ये अंतर कापते. प्रवासाची वेळ 1 तास 20 मिनिटापर्यंत कमी करायची करण्यासाठी ट्रेन ज्या वेगाने धावली पाहिजे ती शोधा. खूप ईझी क्वेश्चन आहे. बघून घ्या काय दिलंय. आता पहिलेचा जो टाईम आहे 96च्या स्पीडनं 1 तास 40 मिनिटात जे अंतर पार काढली, तेच अंतर 1 तास 20 मिनिटामध्ये पार करायचं असेल, तर स्पीड वाढवावं लागेल त्याला. 1 तास 40 मिनिटात जे अंतर चाललंय ते 1 तास 20 मिनिटात. टाईम कमी करायचा असेल, तर स्पीड वाढवावं लागेल. तसंच आहे ते. बघा पहिलावाला टाईम काय दिलाय? पहिलावाला टाईम 1 तास 40 मिनिट आहे. म्हणजे मिनिटामध्ये किती हो? मिनिटामध्ये बघा 60 आणि 40 म्हणजे 100. 60 आणि 40 म्हणजे 100. त्याला तर बघा पहिलावाला टाईम काय? इकडे लिहितो बघा. पहिलावाला टाईम काय? T1
हां. अरे! बघा पहिलावाला टाईम आहे. बघा T1 काय दिलंय आपल्याला? 1 तास 40 मिनिट म्हणजे किती? 60 मिनिट बरोबर? ठीक आहे. आणि 1 तास 20 मिनिट म्हणजे दुसरावाला टाईम किती आहे? दुसरावाला टाईम आहे 80 मिनिट. ठीक आहे? मग टाईमचा रेशो काय आला बघा. टाईमचा रेशो 20 त्रिक 60, 20 चोक 80 म्हणजे टाईमचा रेशो आला 3:4 बरोबर आहे. टाईमच्या रेशोला उलटं केलं की स्पीडचा रेशो येतो. उलटं करून टाका. म्हणजे स्पीडचा रेशो आला बघा 4:3. सॉरी थोडंसं चुकी झाली तिथे. पेनच्या चक्करमध्ये. येस. बघा. हां, बघा काय दिलंय? 1 तास 40 मिनिट म्हणजे 100 मिनिट झाले ते. आणि हे झाले 80 मिनिट. रेशो किती आला बघा 20 100 आणि 20 म्हणजे टाईमचा रेशो आला 5:4 ठीक आहे. मग आता याचा उलटा काय असतो? स्पीडचा रेशो असतो. स्पीडचा रेशो असतो 4:5 ठीक आहे. ही पहिली स्पीड आहे आणि ही आहे दुसरी स्पीड. मग आता आपल्याला पहिली स्पीड दिलेली आहे. पहिली स्पीड किती दिली बघा 96 म्हणजे हे 96 बरोबर पहिली स्पीड दिली आपल्याला म्हणजे 4 बरोबर दिलंय. मग आपल्याला 5 बरोबर काढायचं आहे. बघा 96च्या म्हणजे 4च्या किती पट 96 आहे? 24 पट 96 आहे. मग इकडं पण काय करायचं 24 पट करून टाकायचे. 24 पंचे 120 म्हणजे दुसरा स्पीड त्याला काय मेंटेन करावं लागेल? दुसरा स्पीड मेंटेन करावं लागेल 120. 120 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन फर्स्ट मध्ये. पुन्हा एकदा सांगतो, थोडंसं पेन घेण्याच्या त्या ह्याच्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब झालंय. लक्ष द्या. ठीक आहे. आवाज येत आहे सर्वांना व्यवस्थित? एकदा येस पाठवा कोणतरी प्लीज. कोणतरी कमेंट करा येस. ओके, ओके. थँक यू. चला बघा मग, आता काय दिलं होतं आपल्याला, की 96च्या स्पीडनं 1 तास 40 मिनिटात जेवढं अंतर पार केलंय, तेच अंतर 1 तास 20 मिनिटामध्ये पार करण्यासाठी स्पीड किती हवा म्हणजे किती घ्यावं लागेल, असं विचारलंय आपल्याला. ठीक आहे. मग जी जर्नी 1 तास 40 मिनिटात कव्हर करायची आहे, म्हणजे पहिला टाईम किती आहे बघा, मिनिटामध्ये कन्व्हर्ट करायचं त्याला. 1 तास म्हणजे 60 मिनिट, वरचे 40 म्हणजे 100 मिनिट. म्हणजे पहिला टाईम आहे 100 मिनिट आणि दुसरा टाईम आहे हे 60 आणि हे 20 म्हणजे 80 मिनिट. मग टाईमचा रेशो काय आलाय? टाईमचा रेशो आलाय 5:4 5:4. मग टाईमच्या रेशोला उलटा केला, ही स्पीडचा रेशो होतो. त्याला उलटं केलं आपण, तर स्पीडचा रेशो झाला 4:5 4:5. मग आता आपल्याला पहिला वाला स्पीड दिलेला आहे. म्हणजे 4 बरोबर दिलंय आपल्याला. 5 बरोबर काढायचंय. मग बघा 4च्या किती पट 96 आहे? 24 पट 96 आहे. मग तसंच मी या 5च्या पण 24 पट करून टाकलं, म्हणजे माझं फायनल आन्सर आलं. फायनल आन्सर काय आलं बघा 120. 120 फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे. आपलं आन्सर आलं. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हं. बघा तर मग नेक्स्ट क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 6 बघा. काय दिले बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा. बघा काय ए आणि बीच्या प्रवासाच्या दरम्यान दरामधील गुणोत्तर दिलेलं आहे. चला बघा काय दिलंय क्वेश्चन. व्यवस्थित क्वेश्चन रीड करा आणि पटपट कमेंट करा प्लीज. फास्ट आज कमेंट नाही येत. फास्ट कमेंट करा. कमेंट फास्ट.
चला बघा, मी सांगतो क्वेश्चनचं आन्सर. काय दिलंय आपल्याला? ए आणि बीच्या प्रवासाच्या दर. दर म्हणजे काय? दर म्हणजे बघा, दर म्हणजे स्पीड. म्हणजे स्पीडचा रेशो दिला आपल्याला 2:3 आणि आपल्याला सांगितलं की ए ला ठराविक अंतर पोहोचण्यासाठी बी ला लागणाऱ्या वेळेपेक्षा 20 मिनिट जास्त लागतात. तर ए जर दुप्पट वेगाने चालला तर त्याला किती, हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. ए आणि बी च्या स्पीडचा रेशो आहे 2:3. आताच सांगितलं टाइमचा रेशो किती असतो? 3:2. उलटा स्पीड आणि टाइम यांचा रेशो उलटा असतो. मग आता बघा, ए ला बी पेक्षा इथं किती बघा, किती टाइम जास्त लागलाय? 1 युनिट जास्त लागेल. लागलं की नाही? इथं टाईमचा, आता हा स्पीडचा रेशो आहे. याला टाईमच्या रेशोमध्ये कन्व्हर्ट करायचं तर उलटं होऊन जाईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये एका युनिटचा फरक आहे. म्हणजे ए ला बी पेक्षा 1 युनिट जास्त लागत आहे आणि त्यांनी सांगितलंय किती मिनिट जास्त लागतात म्हणले 20 मिनिट. म्हणजे 1 युनिट बरोबर 20 मिनिट. हे आपल्याला लक्षात आलं. 1 युनिट बरोबर 20 मिनिट. तर मला सांगा 3 युनिट. बघा 3 युनिट बरोबर किती झाले? 60 मिनिट. ठीक आहे. आणि 2 युनिट बरोबर किती झाले? 40 मिनिट. आलं लक्षात? म्हणजे ए ला पूर्ण जर्नी 60 मिनिटामध्ये कव्हर करते. पण पुढं सांगितलं की जर ए नी जर दुप्पट वेग केला, तर त्याला किती वेळ लागेल? आता मला सांगा, सध्या चाललाय 60 मिनिटामध्ये. स्पीड डबल केली तर टाइम काय होईल? हाल्फ लागेल. मग आता याचा आन्सर येईल 30, म्हणजे 30 मिनिट. 30 मिनिट कुठल्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन फर्स्ट मध्ये. समजलंय सर्वांना? येस. बऱ्याच जणांनी, दोघांनी, पल्लवी आणि पवननी आन्सर दिले. व्हेरी गुड. करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मग आपण. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. चला बघा काय दिलंय. एक माणूस 15 मिनिटात 1 किलोमीटरच्या 3/4 प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतो आणि 10 मिनिटात तेच अंतर परत येऊ शकतो. तर आपल्याला काय दिलंय? त्याच्या वेगाचे व प्रवाहाच्या वेगाचे गुणोत्तर काय? बघा, चला हे बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. बोट अँड स्ट्रीम म्हणजेच चला पटकन बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा. बघा मग, बघा 15 मिनिटामध्ये 3/4 किलोमीटर चाललाय. ठीक आहे. विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला आणि 10 मिनिटामध्ये तेच अंतर, तेच म्हणजे किती? 3/4 अंतर वापस यायलंय. म्हणजे बघा, प्रवाहासोबत जाणे म्हणजे डाउनस्ट्रीम जाणे आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणे म्हणजे अपस्ट्रीम जाणं झालं. ठीक आहे. मग बघा, प्रवाहाच्या विरुद्ध जायला म्हणजे अपस्ट्रीम जायला टाइम लागायला 15 मिनिट. प्रवाहाच्या विरुद्ध जायला टाइम जास्त लागतो. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा, आता डाउनस्ट्रीम चाललाय म्हणजे डाउनस्ट्रीमचा टाइम म्हणजे प्रवाहाबरोबर चाललाय. तेवढंच डिस्टन्स चाललाय म्हणून त्यामुळे एवढं डिस्टन्सचं टेन्शन घ्यायचं नाही. ते 3/4 किलोमीटरचं टेन्शनच घ्यायचं नाही. ते किती आहे? 10 मिनिट आहे. मग बघा, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीमचा जो टाइम दिलाय आपल्याला, प्रवाहासोबत जाणं आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणं, या टाइमचा गुणोत्तर काढायचं म्हणजे रेशो काढायचा. याचा रेशो 5 त्रिक 15, 5 दुनी 10 हा रेशो आलाय. बरोबर?
मग आता आपल्याला विचारलंय काय? आपल्याला विचारलंय तर त्याच्या वेगाचे व प्रवाहाच्या वेगाचे गुणोत्तर पाहिजे. म्हणजे कसं? बघा, जर हे प्रवाह आहे, म्हणजे याच्यामध्ये एक बोट आहे समजा. ठीक आहे. ह्या प्रवाहामध्ये बोट आहे. बघा या प्रवाहाचा वेग बघा, या प्रवाहाचा वेग या प्रवाहाचा वेग जर मी पकडला y, ठीक आहे. आणि या बोटीचा जो वेग आहे, त्या बोटीचा वेग पकडला मी x. म्हणजे त्या माणसाचा म्हणजे कुठलाही पर्सन पोहत असेल त्याचा वेग आहे x आणि प्रवाहाचा वेग आहे y. मग जेव्हा हे सोबत जात असतात, तेव्हा डाउनस्ट्रीम चालले. प्रवाहाबरोबर चालले म्हणजे डाउनस्ट्रीम चालले. पण डाउनस्ट्रीम जायचा टाइम 10 मिनिट दिला होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललंय म्हणजे टाइम दिला होता 15 मिनिट. मग यांचं जे गुणोत्तर आलंय, याचं गुणोत्तर काढलंय आपल्याला. मग त्यांनी विचारलंय काय? आपल्याला विचारलंय त्यांची स्वतःची स्पीड आणि पाण्याची स्पीड याचं गुणोत्तर काढायचं. तर डायरेक्ट कसं करायचं बघा. याचं गुणोत्तर कसं काढायचं बघा. एकदा यांची ॲडिशन करून टाकायची. एकदा या दोन्हीची ॲडिशन करून टाकायची. म्हणजे 3 + 2 5 आणि एकदा यांचं सबट्रॅक्शन घ्यायचं म्हणजे वजाबाकी घ्यायची. 3 मधून 2 गेला 1 म्हणजे हा काय असतो? हा x आणि y चा गुणोत्तर असते. x आणि y चं गुणोत्तर म्हणजेच रेशो असते. मग ते विचारलेलं आहे आपल्याला. ते आलंय ऑप्शन डी मध्ये. आलं सर्वांच्या लक्षात? ते आलंय आपल्याला ऑप्शन डी मध्ये. बघा हा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असेल तरच याचे शॉर्टकट ट्रिक येतात आपल्याला. ठीक आहे. मग कधी लक्षात घ्यायचं अपस्ट्रीमचा आणि डाउनस्ट्रीमचा म्हणजे प्रवाहाबरोबर जायचा आणि प्रवाहाविरुद्ध जायचा टाइम दिला असेल आणि एक्स आणि वाय म्हणजे त्या माणसाची स्पीड बघा त्या माणसाचा वेग त्याचा वेग आणि प्रवाहाचा वेग त्याचा वेग म्हणजे काय त्याचा वेग म्हणतात एक्स आणि प्रवाहाचा वेग म्हणजे वाय याचं आपल्याला काय काढायचं होतं बघा याचं आपल्याला गुणोत्तर काढायचं होतं याचं गुणोत्तर कसं आलं मग 5 असे कसं काढलं एकदा हे जे आपण रेशो काढलाय ठीक आहे याची एकदा बेरीज करायची याचा एक वजाबाकी घेऊन टाकायचं म्हणजे याचं गुणोत्तर येऊन जाईल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला पुढचं क्वेश्चन बघून घेऊ चला बघा चला बघा मग काय क्वेश्चन आहे पटापट आन्सर्स द्या चला काय दिलंय कुठलं क्वेश्चन आहे बघा एक माणूस विशिष्ट अंतर प्रवाहाच्या दिशेने 12 तासामध्ये आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने समान अंतर 18 तासामध्ये पोहोच जातो म्हणजे समजा एखादा एवढा आहे आता हे प्रवाहासोबत चाललाय 12 तासामध्ये आणि प्रवाहाच्या विरुद्ध चाललाय 18 तासामध्ये ठीक आहे पण हे जे अंतर आहे हे अंतर कसं आहे समान आहे पुढे काय दिलंय जर प्रवाह प्रवाह म्हणजे वाय दिले बघा तुम्हाला प्रवाह दिलाय याचा अर्थ हे वाय आहे ठीक आहे बघा प्रवाह दिलाय म्हणजे हे वाय दिलंय प्रवाह दिले म्हणजे वाय दिले आपल्याला तर काढायचंय काय तर त्याचा वेग स्थिर पाण्यात बघा संत पाण्यातला वेग म्हणजे याला एक्स म्हणतो आपण ठीक आहे हे काढायचंय आपल्याला हा तर बघा याचा आन्सर कसं करायचं बघा मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला प्रवाहासोबत चाललाय म्हणजे डाउनस्ट्रीम चाललाय त्याचा टाइम दिलाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध चाललाय त्याचा टाइम दिलाय प्रवाहाच्या सोबत चाललाय 12 तासात प्रवाहा विरोधात चाललाय 18 तासामध्ये ठीक आहे मग आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं याचं गुणोत्तर काढून घ्यायचं म्हणजे साइन दोन्ही 12 साइन त्र्यान 18 याचा रेशो म्हणजे गुणोत्तर आले 2 असतील बरोबर मग आता कसं करायचं बघा जर आपल्याला बघा डायरेक्ट बघा y बरोबर
वाय बरोबर. वाय म्हणजे काय? प्रवाहाची स्पीड. वाय बरोबर. एकदा या गुणोत्तरचा फरक घ्यायचा. एका या गुणोत्तरचा फरक घ्यायचा. वर घ्यायचा फरक आणि खाली घ्यायचं ॲडिशन. एकदा हे गुणोत्तर ॲड करायचं. गुणिला एक्स लिहून टाकायचं. मग आपल्याला काय दिले बघा? प्रवाह दिलाय. म्हणजे वाय दिलंय आणि काढायचं आहे एक्स बघा. त्याचा स्थिर पाण्यातील वेग काढायचा आहे आपल्याला म्हणजे एक्स काढायचंय. बस सोपं आहे. प्रवाह दिलाय बघा 6. या दोन्हीतला या जे रेशो आहे, या रेशोतला फरक 1 आलाय. ठीक आहे. आणि या दोन्हीची जी ॲडिशन आहे 3 + 2 किती होते? 5 गुणिला एक्स. बघा हे इकडे जाऊन मल्टिप्लाय झालं, गुणाकारात गेलं तर आन्सर किती आलं बघा 6 पंचे 30. म्हणजे आपल्याला जे विचारलंय संथ पाण्यातील स्पीड ही 30 आली आहे आणि 30 ज्याचं उत्तर आलंय त्याचं करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी आन्सर दिलंय. व्हेरी गुड. ठीक आहे. हे असं आपण थोडंसं डायरेक्टली काढू शकतो. हे असं थोडंसं डायरेक्टली येईल तुम्हाला. ठीक आहे. पण हे थोडंसं कन्सेप्ट वाईज जर सर्व क्वेश्चन याचे बघितले, तर हे चॅप्टर अरिथमेटिक चॅप्टर परफेक्ट होऊन जातात. ठीक आहे. आणि अरिथमेटिक चॅप्टरमध्ये आपला सिंगल मार्क सुद्धा गेला नाही पाहिजे. चला. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. जर तुम्हाला 30 मार्कासाठी आहे गणित बुद्धिमत्ता, तर 30 पैकी 30 मिळाले पाहिजे आणि 50 मार्कासाठी आहे, तर 50 पैकी 50 मिळाले पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. पुढचा क्वेश्चन. बघा काय दिलंय पुढच्या क्वेश्चनमध्ये? रमणचे सध्याचे वय. बघा वयवारी एजेस वरचा क्वेश्चन आहे. काय बघा? रमणचे सध्याचे वय त्याच्या मुलीच्या तिप्पट आणि आईच्या सध्याच्या वयाच्या 9/13 पट आहे. या तिघांच्या सध्याच्या वयाची बेरीज 125 वर्ष आहे. तर रमणच्या मुलीच्या आणि रमणच्या आईच्या सध्याच्या वयात काय फरक आहे? सोपं आहे बघा. तिघ जण आहेत. रमण, त्याची डॉटर म्हणजे त्याची मुलगी, म्हटलं तर इथं मी रमण, त्याची मुलगी आणि त्याची आई, रमणची आई हां. त्याचं दिलंय आपल्याला. बघा, आता आपल्याला पहिलं जे सांगितलंय, रमण कसा आहे, त्याच्या मुलीच्या 3 पट आहे. ह्याच्यापेक्षा जे दुसऱ्या वेळा दिले ते आधी करायचं. रमण कसा आहे, त्याच्या आईच्या सध्याच्या वयाच्या 9/13 म्हणजे रमण जर 9 असेल, तर आई किती असते? 13. घेऊन टाकायचं. तर बघा, आई 13 तर रमण किती झाला? 9. पण रमण कसं आहे, मुलीच्या 3 पट आहे, दिलं आपल्याला. मग मुलीच्या 3 पट म्हणल्यावर मुलगी 3 आली. मग यांच्या म्हणजे याचं जे गुणोत्तर आलंय, या गुणोत्तराची बेरीज करून घ्यायची. या गुणोत्तराची बेरीज येते बघा 26. ठीक आहे. आता त्याच्या सगळ्या वयाच्या बघा, तिघांच्या वयाची बेरीज दिली आपल्याला. तिघांच्या सध्याच्या वयाची बेरीज 125 वर्ष आहे आणि त्यांच्या गुणोत्तराची बेरीज 2 मिनिट हां, थोडंसं हे झालंय. आपल्याला हे 25 आहे हां, गुणोत्तराची बेरीज किती आहे? 25 आहे. ठीक आहे. गुणोत्तराची बेरीज 25 आली. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 125. म्हणजे 25 बरोबर 125 दिलंय आपल्याला. आणि काढायचंय काय? आपल्याला काढायचंय रमणची आई आणि रमणची मुलगी यांच्या वयातला फरक काढायचा आहे. बघा, रमणची आई 13 युनिट आहे आणि त्याची मुलगी 3 युनिट आहे. मग याच्यातला जो फरक आहे, हा फरक 10 युनिटचा आहे. मग 25 बरोबर 125 तर 10 युनिट बरोबर किती? 25 युनिट बरोबर 125 तर 10 युनिट बरोबर किती? याला क्रॉस मल्टिप्लाय केलं की उत्तर येते. 25 पाचा 125 आणि 5 गुणिले 10 किती? 50 वर्ष. म्हणजे रमणची आई आणि त्याची मुलगी त्यांच्या वयातला फरक किती आहे? 50 वर्ष आहे. ते ऑप्शन सी मध्ये. ठीक आहे? चला. येस, बऱ्याच जणांनी आन्सर दिलेत. करेक्ट आहे तुमचं आन्सर. बरोबर आहे. कोणी-कोणी दिलं होतं? शशिकांत, तृप्ती, ठीक आहे, पल्लवी, पवन, साहिल. नाही, साहिलनी 50 दिलंय. 30-30 कोणी लिहिलंय? चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. एक-एक क्वेश्चन खूप चांगले-चांगले क्वेश्चन आहेत आणि याच लेव्हलचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतील. लक्षात घ्या. चला बघूया पुढचं. एका 2 अंकी संख्येमध्ये
एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकाच्या वर्गा इतका आहे. मूळ संख्या आणि अंकाची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील फरक 54 आहे, तर मूळ संख्येचे 40% किती? चला येईल का आन्सर? थोडासा वेळ देतो पटकन. थोडासा वेळ देतो पटकन सॉल्व्ह करून आन्सर कमेंट करा. चला. काय ऑप्शन 4? चला बघा काय येते. संख्या किती आहे बघा. एक 2 अंकी संख्या आहे. त्याच्यामध्ये एकक स्थानचा जो अंक आहे, हा दशक स्थानच्या अंकाच्या वर्गा इतका आहे. हे बघा, 2 अंकी संख्या आहे. समजा हे बघा एकक स्थान, दशक स्थान. मग एकक स्थानचा जो अंक आहे, एकक स्थान आणि हे दशक स्थान, युनिट प्लेस आणि 10 प्लेस. एकक स्थानचा आकडा दशक स्थानचा वर्ग आहे. मग जर मी समजा एकक स्थानी 1 घेतला, तर 1 चा वर्ग एकक स्थानी आला पाहिजे. म्हणजे तो जो 2 अंकी आकडा आहे, तो 11 असू शकते. ठीक आहे. किंवा दशक स्थानी 2 असेल, तर 2 चा वर्ग किती? 4. म्हणजे हे बघा, दशक स्थानच्या आकड्याचा वर्ग एकक स्थानी आहे म्हणजे. एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकाच्या वर्गा इतका आहे. मग जर दशक स्थानी मी 3 घेतला, तर 3 चा वर्ग किती येते? 9. म्हणजे तो जो डिजिट आहे, तो 39 असू शकते. त्याच्या पुढं जर मी दशक स्थानी 4 घेतला, तर 4 चा वर्ग किती? 16. मग 4 चा वर्ग 16 एकक स्थानी कसा येईल बरं? मग हे 3 डिजिट वाला नंबर तयार झालाय. नंबर तर 2 डिजिटचा आहे. मग एक तर आपला आन्सर या तिन्हीपैकी एक असावं. मग त्यांनी जे दुसरी कंडिशन दिली, काय दिली? बघा, मूळ संख्या आणि अंकाची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील फरक किती आहे बघा 54. मला सांगा, जर तो डिजिट 11 असेल, तर यांच्या अंकाची अदलाबदल केली तर 11च येणार आहे. मग याच्यातला फरक 54 कसा येईल बरं? मग पहिलं कटलं. ठीक आहे. तसंच 24 पण बघा, मूळ संख्या आहे 24, याची अंकाची अदलाबदल केली तर 42 होईल. याचा फरक कसा येईल बरं? 54. मग हे पण गेलं. मग आपला आन्सर कोणता आहे? मग आपला आन्सर हे 39 आहे. आपला जो डिजिट आहे, तो कुठला आहे मग? 39 आहे. एकदा चेक करून घेऊ आपण. ठीक आहे. अंकाची अदलाबदल करून बघू बघा. 39 आणि अंकाची अदलाबदल केली 93, याच्यातला फरक बघा 54 आहे. ठीक आहे. म्हणजे आपला डिजिट काय आला? 39. आपला आन्सर जे काही नंबर आहे आपला 39 आहे. पण आपल्याला मूळ संख्या पाहिजे नाही. त्याचं 40% पाहिजे. मग आता याचं 40% काढत असताना याचं 40% काढायचं आहे मला. तर 0-0 कटला, तर जे काही उत्तर येईल बघा, ते दशांशमध्ये येईल, पॉइंटमध्ये येईल. ठीक आहे. याचं जे काही उत्तर येईल ते पॉइंटमध्ये येईल आणि पॉइंटमध्ये एकही ऑप्शन नाही. म्हणजे याचं आन्सर येईल यापैकी नाही. याचं आन्सर येईल यापैकी नाही. सर्वांना समजलं असेल, तर चला पटापट कमेंट करा. येस, येस कमेंट करा. येस कमेंट करा. ओके. पटापट कमेंट करा. ओके, चला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
काय क्वेश्चन रीड करा व्यवस्थित. चला काय दिलंय क्वेश्चन मध्ये? बघा हे नंबर दिलाय. या क्रमांकामध्ये प्रत्येक अंकामध्ये एक जोडला जातो. ते समस्थानावर ठेवले जाते. थोडंसं मागे पुढे झालंय का? चला ठीक आहे, पुढे बघूया. आणि प्रत्येक मधून एक वजा केला जातो, जो अंक विषम स्थानावर ठेवलाय. अच्छा, म्हणजे बघा, जो समस्थानावर आहे, सम म्हणजे इव्हन नंबर. जो समस्थानावर आहे, त्याच्यातून काय केलंय बघा, एक जोडलाय म्हणजे वाढवलाय. आणि जो विषम स्थानावर आहे, त्याच्यातून काय केलंय बघा, एक वजा केलाय म्हणजे कमी केलाय. ठीक आहे. मग आणखी काय दिलंय पुढं? त्यानंतर तयार संख्येमध्ये किती अंकाची पुनरावृत्ती होते? असे किती अंक आहेत ज्याची रिपीटेडली आलेत, पुनरावृत्तीवाली? तर बघा सोपं आहे. काय आहे बघा? चला, बघा काय दिलंय? हे अंक काय आहे बघा? 4, 8 नंतर 5, 7, 9, 4, 3, 6, 2. बघा मग. जे समस्थानावर ठेवले आहेत त्याच्यामध्ये एक वाढवायचं आहे. जे विषम स्थानावर आहे त्याच्यातून एक वजा करायचंय. मग आता बघा याचे लक्ष द्या 2 मिनिटं. बघा समस्थान आणि विषमस्थान. करा. चला आन्सर कमेंट करा पटापट. स्वप्नीलनी केलंय कमेंट ऑप्शन 3. पवन ऑप्शन 3 येस. सरांची कमेंट आली बघा, बाला सरांची. डिअर फ्रेंड्स. अच्छा, सरांना पण मॅथ येत आहे. ओके. चला बघा काय दिलंय. करा मग. सम जागेवर जो येत आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक जोडायचं आहे म्हणजे एक वाढवायचं आहे आपल्याला. ऑप्शन 3 करेक्ट आहे. बघा मग. विषम जागेवर जे आहे त्याच्यातून एक कमी करायचं आहे. म्हणजे याच्यातून कमी करतो, याच्यात जोडतो, याच्यातून कमी करतो. ठीक आहे. याच्यात जोडतो, याच्यातून कमी करतो, याच्यात जोडतो, याच्यातून कमी करतो आणि याच्यात जोडतो. ठीक आहे. आणि याच्यातून कमी करतो. बरोबर आले का? सॉरी. याच्यामध्ये एक जोडला म्हणजे हे 7 आले. बघा. मग आता आपल्याला काय म्हणलंय? तयार झालेल्या संख्येमध्ये किती अंकाची पुनरावृत्ती झाली? आता किती अंक आहेत बघा. 1 अंक आहे. आणि तो कुठला आहे बघा? 8. 8 ची पुनरावृत्ती होते. म्हणजे वापस पुन्हा-पुन्हा येत आहे. म्हणजे याचा आन्सर येईल फक्त 8. ठीक आहे? चला येस करेक्ट आहे. येस हो. करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. बघा. काय नेक्स्ट क्वेश्चन? ट्रान्सलेशन नावाचा एक शब्द आहे बघा. याच्यामध्ये दुसऱ्या, 5व्या, 8व्या आणि 9व्या अक्षरासह फक्त एकच अर्थपूर्ण शब्द बनवणे शक्य असल्यास या शब्दाचे डावीकडील दुसरे अक्षर कोणते? जर असे एकापेक्षा जास्त शब्द तयार होत असतील, तर वाय उत्तर द्यायचे आपल्याला. आणि असा कोणताही शब्द तयार होत नसेल, तर तुमचे उत्तर झेड द्यायचे. सोपं आहे क्वेश्चन. चला पटकन करा. कुठलं दिलंय बघा? दुसरा, 5वा, 8वा, 9वा. दुसरा, 5वा, 8वा, 9वा. बघा पहिला, दुसरा, तिसरा,
चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा आणि 11वा. बघा, दुसरा, पाचवा, आठवा, 9वा. दुसरा कोणता आहे बघा? आर आहे का? पाचवा कोणता आहे बघा? यस आहे. ठीक आहे. आठवा, आठवा टी आहे. आणि 9वा, 9वा आय आहे. बघा, याच्यापासून एक शब्द तयार होते का? RIST. आता बघा, हे इंग्लिशचे वर्ड पार्ट पाहिजे तुम्हाला. झेड आन्सर दिले, कोणता शब्द तयार होत नाही. झेड. कुठला शब्द तयार होत नाही? शब्दार्थ व्यवस्थित पाठ करा. बघा, STIR, स्टियर नावाचा शब्द तयार होतो का? स्टियर म्हणजे काय? मला वाटतं ते ढवळणे. स्टियर म्हणजे स्टियर करणं म्हणजे ढवळणे. ओके, हे शब्द तयार होतो का? यस कमेंट करा, बरोबर आहे का? मला मिनिंग माहित नाही त्याचं, पण मला वाटते की STIR हा शब्द आहे. यस, करेक्ट आहे. चला बघा, मग काय हा स्टियर नावाचा एक शब्द तयार होईल. स्टियर म्हणजे जवळणे, बरोबर आहे. जर काय म्हणले या शब्दामध्ये डावीकडील दुसरे अक्षर, बघा डावीकडून दुसरं अक्षर कोणतं आहे? बघा, डावीकडून दुसरं अक्षर टी आहे, म्हणजे याचा फायनल आन्सर आहे ऑप्शन सी. बघा, म्हणजे एवढा इझी क्वेश्चन सुद्धा असून तुमचं चुकत आहे. तुम्ही झेड म्हणे असा शब्दच तयार होत नाही, म्हणजे एक्झाम मध्ये तुमचं एक जर मिस झालं तर तुमचे 2 मार्क चाललेत. बघा, एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा. त्याच्यामध्ये इंग्लिशचे छोटे मोठे जे शब्दार्थ आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, विधाने आणि निष्कर्ष दिले बघा. सिलोलिझम, तर्क वितर्क. चला बघूया, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय आपल्याला. सर्व टेबल खुर्च्या आहेत. बघा, ऑल टेबल्स आर चेअर्स. बघा, सर्व टेबल खुर्च्या आहेत असं दिलंय, चेअर्स. पुन्हा काय दिलं? खुर्च्या कूलर नाहीत, म्हणजे चेअर्स कूलर नाहीत. बघा, हे कूलर नाही, यांचा संबंध येणार नाही, कूलरचा आणि चेअरचा. मग पुढे काय दिलं? खुर्च्या कूलर नाहीत, सर्व कूलर फॅन आहेत. बघा, सर्व कूलर मात्र फॅन आहेत, सर्व कूलर फॅन आहेत. आता एवढ्यावरून काय विचारलंय बघूया आपण. बघा, आपल्याला काय दिलं निष्कर्ष? फॅन टेबल नाही. हे बघा, दोन टाईपचे कन्क्लुजन असतात, दोन टाईपचे निष्कर्ष असतात, साधं आणि पॉसिबिलिटी वालं. म्हणजे पॉसिबिलिटी वालं म्हणजे शक्यतावालं. ठीक आहे. मग साधं जे निष्कर्ष असते ते 100% खात्री असेल तरच यस करायचं, नाही तर नो करायचं. चला बघूया, हे साधं आहे. फॅन टेबल नाही. आता बघा, कुठे गेला? फॅन टेबल नाही. हे जे फॅन आहे ना, हे टेबल नाही असं नाही म्हणू शकत आपण. हा, काही फॅन म्हणजे हे जेवढे कूलर आहेत ना, एवढे फॅन मात्र टेबल नाही येणार. एवढे फॅन, हे कूलर मध्ये जेवढे फॅन आले ते टेबल मध्ये नाही येणार. काही फॅन टेबल नाहीत म्हणलं तर यस होतंय, पण त्यांनी सर्वच म्हणलंय, फॅन टेबल नाहीच म्हणाले डायरेक्ट. म्हणजे हे काय आहे? हे निष्कर्ष चुकीचं आहे. पुढचं बघू. सर्व खुर्च्या फॅन होऊ शकतात. आता बघा, इकडे बघा, सर्व खुर्च्या आहे बघा, सर्व चेअर्स फॅन होऊ शकतात, बरोबर आहे. त्या कूलर पासून दूर एका एका ठिकाणी कुठेतरी असे सगळ्या खुर्च्या, सर्व चेअर काय होऊ शकतात? फॅन होऊ शकतात. हे करेक्ट आहे. बघा, सर्व खुर्च्या फॅन होऊ शकतात, बरोबर आहे. ठीक आहे. चला,
पहिलं चूक होतं, दुसरं बरोबर आलं म्हणजे आपला आन्सर आहे. फक्त निष्कर्ष 2 बरोबर असेल. ऑप्शन बी. येस, कोमलचं करेक्ट आहे. बघा कालच्या पेक्षा आज थोडीशी स्ट्रेंथ कमी आहे. अभ्यास करायला लागलं की रेग्युलरिटी मेंटेन करायची. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. चला, नेक्स्ट बघूया पुढचं. पुढचं निष्कर्ष बघा काय दिलंय. काही मासे मांजर आहेत. काही मासे मांजर आहेत. काही फिश हे बघा कॅट आहेत, मांजर आहेत. काही कुत्रे मांजर आहेत. काही कुत्रे मांजर आहेत. काही कुत्रे म्हणजे डॉग. काही डॉग मांजर आहेत. ठीक आहे. मासे काळे नाहीत. आता हे जे मासे आहेत ना, हे फिश ब्लॅक नाहीत बघा. यांचा संबंध नाही. ठीक आहे. या दोघांचा संबंध नाही, पण याचा संबंध येऊ शकतो. शक्यता आहे. चला बघू काय दिलंय. काही मांजर काळे नाहीत. काही मांजर काळे नाहीत म्हणले. बरोबर आहे. काही कॅट काळे येणार नाहीत. हे बघा, एवढे कॅट काळे येणारच नाहीत. हे एवढे कॅट. कारण हे फिश आहेत ना, एवढे कॅट काळे होणारच नाहीत. कारण ते फिश मध्ये असल्यामुळं. म्हणजे याचं 100% करेक्ट आहे हे. साधं निष्कर्ष आहे. 100% खात्री आहे आपल्याला सांगू शकतो. येस केलं बघा. चला नेक्स्ट बघा. काही मासे कुत्रे होऊ शकतात. काही मासे कुत्रे होऊ शकतात म्हणलंय. बघा काही मासे कुत्रे होऊ शकतात. शक्यता म्हणलं तर बिनधास्त होऊ शकतात ते. काही मासे कुत्रे होऊ शकतात. शक्यता आहे हे सुद्धा 100% बरोबर आहे. दोन्हीही बरोबर आले म्हणजे कुठला निष्कर्ष येईल? दोन्ही निष्कर्ष 1 व 2 बरोबर आहेत. हे आलंय ऑप्शन ई. याचं आन्सर. ठीक आहे. चला सर्वांना व्यवस्थित समजत आहे. पुन्हा बघूया पुढचा क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा. पुन्हा निष्कर्ष झालेत बघा. काय? गुलाब लाल नाहीत म्हणले. म्हणजे रोज रेड नाहीत. गुलाब म्हणजे रोज. रोज रेड नाहीत. ठीक आहे. पुन्हा काय दिलं आपल्याला? एकही फुल गुलाब नाही. म्हणजे फ्लावर. फ्लावर रोज नाही, गुलाब नाही. फुल गुलाब नाही. फ्लावर गुलाब रोज नाही. ठीक आहे. एवढं दिलंय. चला याच्यावरून काय निष्कर्ष आहे? काही फुल लाल आहेत. हे बघा, काही फुल, काही फ्लावर लाल आहेत. हे पक्क नाही सांगता येत आपल्याला. हां, ही शक्यता म्हणलं तर करेक्ट होतं. पण पक्क सांगता येते का? नाही. आपल्याकडे काहीच एव्हिडन्स नाही. म्हणून पहिलं चूक. ठीक आहे. सर्व लाल फुल आहेत. बघा, सर्व लाल, सर्व रेड काय आहेत म्हणते? फुल आहेत. हो का? सर्व रेड फुल आहेत का? नाही होऊ शकत ते. त्यांनी क्लिअर सांगितलंय आपल्याला, की फुल आणि सॉरी रेड सर्व लाल फुल आहेत म्हणले. सर्व लाल फुल आहेत. तर सर्व लाल फुल आहेत. ही शक्यता म्हणलं तर 100% बरोबर आलं असतं. पण त्यांनी साधं कन्क्लुजन आहे. सिंपल कन्क्लुजन म्हणजे साधा निष्कर्ष. 100% खात्री नाही म्हणून हे काय करायचं? रॉंग करून टाकायचं. ठीक आहे. चला पुढचं काय करूया. त्याचा आन्सर काय येईल? दोन्ही चुकलेत. दोन्ही चुकलेत म्हणजे कुठे आहे? निष्कर्ष 1 व 2 बरोबर नसल्यास ऑप्शन डी. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया मग पुढचा क्वेश्चन. बघा नंबर सिरीजचा क्वेश्चन आहे. फटाफट फटाफट सांगा. आन्सर द्या. थोडासा वेळ देतो. तृप्तीने दिले आन्सर. ओके. काही जण असे आहेत जे कंटिन्युअस जॉइन आहेत आणि त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. आणि 100% तुमचा रिझल्ट येऊ शकते. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सगळ्यांनी. याच्यापुढे आपण थोडं-थोडं काय करूया, की टॉपिक वाईज काही टॉपिक घेता येतात का? आपण टॉपिक पण घेऊ. टॉपिक वाईज पण जाऊ. पण मला वाटते, की एक्झाम पर्यंत तरी आता एक्झाम जवळ आली आहे. नाही का? ग्रामसेवकची एक्झाम जवळ आहे. तर त्या एक्झामसाठी म्हणून हे मिसलेनियस क्वेश्चन चालू आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे.
चला डी आलंय साहिलचं. शशिकांत 124 म्हणतोय. करेक्ट आहे असं मला वाटतंय. बघा आता इथं काय नंबर थोडा थोडा वाढत गेलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं नंबर थोडा थोडा वाढलाय म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी ऍड झालंय किंवा ते पट्टीमध्ये जातात. आता आपल्याला वाटते 4 दुनी 8, 8 त्रिक 24, मग 24 चोक 96 आहे का तिथं? नाही. मग आता आपल्याला काय करायचंय बघा. जर मल्टिप्लिकेशन मध्ये बसत नसल तर डिफरन्स काढून बघायचा. तर बघा इथं 4 नी वाढलंय. इथं किती वाढलेत? 16. इथं वाढलेत 36. ज्यांना स्क्वेअर पार्ट आहेत त्यांच्या लक्षात येते की हा 2चा स्क्वेअर आहे. इथं 2चा स्क्वेअर ऍड झालाय. इथं 4चा स्क्वेअर ऍड झालाय. इथं 6चा स्क्वेअर ऍड झालाय. मग आता पुढं कसं करायचं? पुढं करायचं 8चा स्क्वेअर 64 ऍड करायचे. ठीक आहे. मग 60 मध्ये 64 वाढवले तर माझा आन्सर काय येईल? माझा आन्सर येईल 124. हे फायनल आन्सर आहे. कुठल्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन डी मध्ये. खूप इझी क्वेश्चन होता हा. येस. चला बऱ्याच जणांनी आन्सर दिलेत. करेक्ट आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन लेंगे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय बघा? बघा 7, 8, 18 क्वेश्चन मार्क 32. पुन्हा इथं पण नंबर थोडा थोडा वाढत आहे. एकदम जास्त वाढलाय. त्या नंबरला मॅच करायचा प्रयत्न करा. अशा नंबरला मॅच करायचा प्रयत्न करायचा. चला हिंट दिली आहे मी. बघा काय येईल आन्सर? 57. MP प्रिन्स नावाच्या अकाउंट वरून 57 आन्सर आलाय. बेटा नाव काय तुमचं? MP प्रिन्स. नाव काय तुमचं कमेंट करता का? गुमनाम नावाने अकाउंट उघडलेलं आहे. मंगेश. सरनेम काय तुमचं? येस. ज्यांनी 57 आन्सर दिले त्यांचं आन्सर करेक्ट आहे. बघा नंबरला मॅच करायचंय. बघा 7 एका 7 प्लस 1 केला 8 झाला. 8 दोन्ही 16 प्लस 2 केलंय. पुन्हा 18 त्रिक 54 प्लस 3 केले तर किती होतील? 57. या सिरीजला बघा मी नंबर सिरीज जे टॉपिक घेतला होता हे मल्टिप्लाय बाय एन प्लस एन सिरीज आहे. म्हणजे ज्या नंबरनी मल्टिप्लाय करतो तोच नंबर ऍड झाला बघा. एकनी मल्टिप्लाय केलं 1 ऍड झाला. दोन्ही मल्टिप्लाय 2 ऍड. तीननी मल्टिप्लाय 3 ऍड. म्हणजे हे जे कॉमन लॉजिक मी एक्झाम मध्ये जे येणारे आहेत जे मुलांना सांगतो मी बेसिक मध्ये त्याच्यातलेच तुम्हाला मॅक्झिमम हमखास मॅक्झिमम प्रॉब्लेम त्याच्यातलेच येतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. याचा आलाय 57 ऑप्शन सी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय येईल याचं आन्सर. थोडासा वेळ देतो. बघा सॉल्व्ह करून. सरनेम काय? टर्पे. ओके मंगेश टर्पे. अकाउंट असं गुमनाम का ठेवलं तुम्ही? MP प्रिन्स. काय म्हणजे त्याचं मिनिंग काय? मध्य प्रदेश मधला प्रिन्स. हा. बघा बऱ्याच जणांचा खूप चांगला अभ्यास आहे. आन्सर बरोबर देत आहेत बरेच जण.
कंटिन्युटी ठेवावं लागेल. कसं असते कुठल्याही एक्झामची तयारी करताना तुमचा अभ्यास कन्सिस्टंट पाहिजे. कसा? हे तुमचा अभ्यास असा व्हायला नको. वर, खाली, वर. आपला असा ग्राफ नाही चालत. ग्राफ कसा असला पाहिजे एकदम कन्सिस्टंट. म्हणजे कन्सिस्टंट ग्राफ जर झाला, तर रिझल्ट पण तसेच येतात. एक टाईम असा येईल, की तुमचा दिवस येणार म्हणजे येणार आणि कधी-कधी असं होते, की तुमचे 1-1 नाही 4-4, 5-5 पोस्ट निघतात. आता आमच्या क्लासमध्ये अमोल गोनारकर म्हणून एक मुलगा होता. त्याचे म्हणजे तयारी करायला होता बँकिंगचीच. पण त्याचे जिल्हा परिषदचे जवळपास 4 रिझल्ट आलेत. म्हणजे टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसनी एक्झाम घेतलेले 4 आलेत, जिल्हा परिषदचे नाही. तर कसं असते, एकदम कन्सिस्टंट स्टडी केल्याच्या नंतर आपल्याला हमखास रिझल्ट येतो तुमचा. पण स्टडी कसा पाहिजे? कन्सिस्टंट पाहिजे. मग बऱ्याच जणांचं कसं असते धरपकड, धरपकड करतात. म्हणजे ॲड आली तरच अभ्यास करणार. मग एकदा का ॲड आली, की चालू होतं यांचं. म्हणजे ताण लागल्यावर विहीर खोदल्यासारखं होतं. 49. हो, बरोबर आहे. नाही 49 आन्सर बरोबर नाहीये आय थिंक. चला बघूया काय आहे. बघा नंबर थोडा-थोडा इन्क्रीज झालाय. जसं मी तुम्हाला सांगितलं, नंबर थोडा-थोडा वाढत असेल, तर नक्कीच त्याच्यात काहीतरी ॲड झालं हे चेक करू आपण. आता बघा, इथं ॲड झालेत 5, इथं ॲड झाले 10, ठीक आहे. इथं ॲड झाले 11, इथं ॲड झाले 4. आता इथं किती ॲड केले माहीत नाही आणि इथं किती ॲड करायचे माहीत नाही. पण इथं पुढं ॲड झालेत बघा 14. आता आपल्याला काय वाटते, की 5 नंतर 10, 10 नंतर 11, पुन्हा 4. बरं डिफरन्सचा डिफरन्स लावला, तरी पण आपल्याला वाटतं, की लॉजिकच लागत नाही. ठीक आहे. म्हणजे सीरीज चुकीची आहे असं वाटते. पण नाही, अशा टाइपचे लॉजिक सुद्धा एक्झाममध्ये येऊ शकते. खूप ईझी लॉजिक आहे बघा. आता हे जे 5 ॲड झाले ना, बघा 4 प्लस 1 किती होते? 5. आता 10 ॲड झालाय म्हणजे 9 प्लस 1 किती? 10. आता 11 ॲड झालंय म्हणजे 9 प्लस 2 किती? 11. हे बघा 4 ॲड झालंय म्हणजे 0 प्लस 4 किती? 4. ठीक आहे. मग आता पुढे किती ॲड करायचे बघा. 4 प्लस 4 8 म्हणजे इथं जर मी 8 ॲड केलंय म्हणजे बघा 44 म्हणजे 44 मध्ये 8 ॲड केले म्हणजे माझं उत्तर येते 52. हे आन्सर आहे आपलं. अशा टाइपचे लॉजिक सुद्धा एक्झाममध्ये यायला लागलेत. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर येईल 52 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन 3 मध्ये. ठीक आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन 3. येस. चला नेक्स्ट बघूया पुढचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. चला काय क्वेशन बघा. आणखी एक नंबर सीरीज आली. तर बघा याचा आन्सर काय येईल? बघा नंबर पुन्हा एक कधी लक्षात घ्यायचं, नंबर जर ट्रॅक करून खाली आला, पुन्हा वर आला आणि पुन्हा असा वाढत, 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 वाढत जात असेल, तर नक्कीच त्याला कशाला तरी पॉइंटनी मल्टिप्लाय होत गेलेलं असावं किंवा कशाने तरी मल्टिप्लाय होऊन काहीतरी मायनस होऊन गेलेलं असावं. म्हणजे याच्यामध्ये 2च असतात. मल्टिप्लिकेशन सीरीज. बघा, इथं बघा, याला जर 0.5 न मल्टिप्लाय केला आणि 0.5 ॲड केले. बघा, कुठल्याही डिजिटला 0.5 ने मल्टिप्लाय केला म्हणजे तो हाल्फ झाला. म्हणजे 7ला मी 0.5 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 3.5. 3.5 प्लस 5 किती झाले? 4. मग इथं बघा 1 नी मल्टिप्लाय करून 1 ॲड केलं. 4 एका 4 आणि 1 किती झालं मग 5. ठीक आहे. मग आता इथं बघा, इथं कितीनं मल्टिप्लाय केलाय? 1.5 नी मल्टिप्लाय करून 1.5 ॲड केलंय. बरोबर? मग बघा 15 5 75. 75 म्हणजे किती? 7.5. 7.5 मध्ये बघा 1.5 ॲड केला की 9 झाले की नाही? आले 9. आता 9ला कितीनं मल्टिप्लाय करायचंय? या 9ला 2 नी मल्टिप्लाय करायचंय आणि 2 ॲड करायचे. म्हणजे 9 दुनी 18. 18 आणि 2 किती होतील मग 20. म्हणजे फायनल आन्सर आला आपला 20. 20 कुठल्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन डी मध्ये. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेशन बघूया मग. नेक्स्ट क्वेशन बघून घ्या. पॉइंटचं मल्टिप्लिकेशन आहे. आणखी काय आलं बघा. ट्रेन. ट्रेनचा क्वेशन आला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मची लांबी समान आहे. जर 90
किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 1 मिनिटात प्लॅटफॉर्म ओलांडली तर ट्रेनची लांबी शोधा. सोपा आहे क्वेश्चन बघा. काय दिलंय? एक ट्रेन आहे, जिची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी सेम आहे. मग कधी पण लक्षात ठेवायचं, जर ट्रेन प्लॅटफॉर्मला क्रॉस करायली तर लेंथ किती म्हणजे डिस्टन्स किती क्रॉस करते? स्वतःचं प्लस प्लॅटफॉर्मचं म्हणजे L1 प्लस L2. पण हे दोन्ही सारखं असल्यामुळं बघा डिस्टन्स किती क्रॉस करेल? 2L डिवायडेड बाय. आता ट्रेनची स्पीड बघा, ट्रेनची स्पीड 90 किलोमीटर पर आवर आहे. 90 किलोमीटर पर आवरला मी तुम्हाला काल लिहून दिलं मीटर पर सेकंड मध्ये किती येईल बरं? 25 मीटर पर सेकंड. ठीक आहे, काल लिहून दिलं होतं मी. आता बघा डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड म्हणजे काय असते? टाइम. आणि टाइम त्यांनी दिलाय या प्लॅटफॉर्मला क्रॉस करायसाठी 1 मिनिट लागायलाय. पण मिनिटाला पण आपल्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागते म्हणजे 60 सेकंद. ठीक आहे. मग किती येते बघा. याने इकडे मल्टिप्लाय करू म्हणजे 25 सख 150 म्हणजे हे 150 झाला त्याच्यावर एक 0 बरोबर 2L आलं. मग L याने 2 नी इकडे डिवाइड करा म्हणजे किती आलं? 750 म्हणजे L बरोबर आलं बघा 750 मीटर. 750 मीटर L आलंय. म्हणजे प्लॅटफॉर्मची आणि ट्रेनची लेंथ किती आहे बघा? 750 मीटर. 750 मीटर आहे ऑप्शन 5 मध्ये. हे आपला आन्सर. ठीक आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया मग. चला बऱ्याच जणांनी आन्सर दिलेत. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय? काय दिलंय? ए आणि बी 10 तासात एक काम करू शकतात. बी आणि सी हे काम 15 तासात करायलेत बघा. तर ए आणि सी हे काम पूर्ण करण्यासाठी 12 तास घेतात. तर बी स्वतंत्रपणे किती तासात ते काम करू शकेल? सोपा क्वेश्चन आहे. पेअरिंग वाला क्वेश्चन आहे बघा. ए आणि बी दोघं मिळून किती घ्यालेत? 10 तास. बी आणि सी दोघं मिळून किती घ्यालेत? 15 तास. आणि ए आणि सी 12 तास गेलेत बघा. ए आणि सी दोघं मिळून 12 तास गेलेत. तर याचा सरळ सरळ एलसीएम घ्यायचा. याचा एलसीएम किती येईल? 12 पंच 60 येऊन जाईल. चला. मग बघा समजा 60 चॉकलेट खायचे 60 चॉकलेट खायचे. हे दोघं 10 दिवसात खालेत म्हणजे दिवसाला 6. हे दोघं 15 दिवसात खालेत म्हणजे दिवसाला 4. आणि हे 12 दिवसात खालेत म्हणजे 12 पंचे 60 दिवसाला 5 चॉकलेट खाल्ले. ठीक आहे. आता बघा याची जर मी ऍडिशन केली तर 6 आणि 4 10 आणि हे 5 किती झाले? 15. मग हे जे 15 चॉकलेट आलेत. आता या 15 चॉकलेटमध्ये हे बघा ए डबल झाला. आता हे सगळे ऍड केले. ए प्लस बी दोघे मिळून 6 चॉकलेट खायलेत. बी प्लस सी 4 खायलेत. ए प्लस सी 5 खायलेत. मग सगळे मिळून 15 चॉकलेट खायलेत. बरोबर? मग आता बघा ए आणि बी मध्ये बघा ए डबल झालाय, बी डबल झालाय, सी डबल झालाय. म्हणजे या 15 चॉकलेटमध्ये प्रत्येकाने डबल चॉकलेट खाल्लं. तर प्रत्येकाने याला 2 जर डिवाइड केलं तर प्रत्येकाने मिळून किती चॉकलेट खाल्लेत बघा? 7.5 चॉकलेट खाल्ले. म्हणजे ए, बी आणि सी तिघं मिळून तासाला 7.5 चॉकलेट खाल्लेत. 7.5 चॉकलेट. मग आपल्याला कोणाला चॉकलेट खायला लावायचे? बी ला स्वतंत्रपणे चॉकलेट खायला लावायचे. म्हणजे बी ला 60 चॉकलेट खायला लावायचे. मग आता बी ची कॅपॅसिटी कशी काढायची बघा. तिघं मिळून 7.5 चॉकलेट खातात दिवसाला. मग आता बी चं काढायचं असेल तर ए आणि सी चे चॉकलेट किती आहेत बघा. ए आणि सी चे 5 चॉकलेट आहेत. मग या 7.5 मधले 5 चॉकलेट मी या दोघांचे जर काढून टाकले तर बी दिवसाला किती खातो? 2.5 चॉकलेट खातो बी. 2.5 म्हणजेच किती? 5/2 म्हणजे 5/2. मग हे बी दिवसाला बघा 2.5 चॉकलेट खाते 5/2. ठीक आहे. आता हे 2 वर जाईल आणि 5 ने डिव्हाइड होईल. मग डिव्हाइड करून घ्यायचं. 5 ने इकडे डिव्हाइड केलं तर 12 पंचे 60 असते म्हणजे 12 आणि हे 2 वर मल्टिप्लिकेशन मध्ये आले गुणाकारात तर 12 दुनी 24 म्हणजे बी ला 24 तास लागतील. हे पूर्ण काम स्वतंत्रपणे करायचं असेल तर बी ला किती तास लागतील? 24 तास. हे कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन डी मध्ये. समजलं सर्वांना? चला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मग. दीपालीनी बरोबर दिले आन्सर. बाकीच्यांचं 20 20 20 नाही 20 चूक आहे. चला नेक्स्ट बघूया. पुन्हा एकदा सांगायचंय
ठीक आहे, बघा सांगतो. कसं आहे बघा, हे पेअरिंग वाले क्वेश्चन आहेत. ए आणि बी दोघं मिळून 10 म्हणजे 10 दिवसात 10 तासात काम करायलेत. बी आणि सी 15 तासात आणि ए आणि सी 12 तासात. मग याचा एलसीएम घेतला मी 60 आलं. बरोबर आहे. मग 60 चॉकलेट हे दोघं मिळून 10 दिवसात खाल्लेत. म्हणजे दिवसाला किती खात असतील? 6. 10 न या 60 ला डिवाइड 6. हे दोघं मिळून बघा 15 दिवसात हे 60 चॉकलेट संपवलेत. मग 15 नी याला डिवाइड केलं तर 4 म्हणजे दोघं मिळून दिवसाला 4 चॉकलेट खातात. आणि हे दोघं मिळून 12 दिवसात एवढे चॉकलेट संपवलेत. मग 12 दिवसात म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे दोघं मिळून दिवसाला 5 चॉकलेट खाल्लेत. जर मी हे ॲड केलं ना 6 आणि 4 10 आणि 5 15 पण 15 चॉकलेटमध्ये बघा हा ए डबल झालाय, बी डबल आहे आणि सी सुद्धा डबल आहे. त्याच्यामुळे मी 15 ला हाल्फ केलं. ठीक आहे. किती आलं? 7.5. मग 7.5 चॉकलेट कोण खायलंय? 7.5 चॉकलेट ए, बी, सी तिघं मिळून खायलेत. पहिले डबल होऊ लागले. आता अर्धं केलं ना, म्हणजे पहिल्यांदा डबल कसे होऊ लागले? 2A, 2B, 2C होऊ लागलं. मग 2 नी डिव्हाईड केलं म्हणजे काय आलं? ABC. म्हणजे तिघं मिळून दिवसाला 7.5 चॉकलेट खायलेत. बरोबर आहे? मग आता खायचंय Bला. हे पूर्ण जे 60 चॉकलेट आहेत, हे Bला खायचे. मग Bची कॅपॅसिटी माहीत पाहिजे आपल्याला. बघा, तिघांची कॅपॅसिटी 7.5ची आहे. त्याच्यामध्ये ए आणि सीची कॅपॅसिटी 5 चॉकलेटची आहे. ते कमी केलं म्हणजे 2.5. म्हणजे बीची 2.5 चॉकलेट दिवसाला खायची कॅपॅसिटी आहे. मग 60 चॉकलेट खायला बघा, 60 चॉकलेट खायला 2.5 म्हणजेच 5/2. मग 5/2 नी याला डिव्हाईड केलं मी, तर किती येईल? हे 12 पंचे 60, दोन्ही इकडे मल्टिप्लाय करा. 12 दुनी 24. आलं लक्षात? अनिकेत शिंदेचा मुद्दा आहे, की सर मी काल रत्नागिरी झडपीला कॉल केला ग्रामसेवक रिझल्टसाठी. तर ते बोलले अजून IBPSने रिझल्ट दिला नाही. ते लोक फक्त उडवाउडवीचे उत्तरे देतात. बेटा रिझल्ट लागल तेव्हा लागल. आपलं काम आहे अभ्यास करणं आणि पेपर देणं. रिझल्ट लागल्याच्या नंतर बरोबर टाईमवर लागतो आणि आपलं सिलेक्शन व्हायचं तर होते पण. आणि दुसरी गोष्ट मला पर्सनली वाटते, आता ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, पण मला पर्सनली वाटते, की TCS पेक्षा IBPS हे कधीही ऑथेंटिकेट आहे. कारण आजपर्यंतचा नाही, 2014 पासूनचा अनुभव आहे. कारण गरीब घरचे एकदम म्हणजे गरिबीतले गरीब विद्यार्थी सुद्धा IBPSनी नोकरीला लावलेत आणि ज्यांचा अभ्यास व्यवस्थित आहे, ते बरोबर लागतात IBPS थ्रू. IBPS पेपर सेटिंग ज्याची पेपर सेट कोण करते किंवा पेपर सेटिंगचे जे एक्सपर्ट आहेत, ते खूप जबरदस्त आहेत. मला TCS वर विश्वास नाही पर्सनली माझा तरी. कारण बघा कसं आहे परीक्षार्थीपेक्षा एक्झामिनर म्हणजे जो एक्झाम घ्यायलाय, तोच गाढव झाल्यासारखं झालंय. का बरं? तर एक साधं उदाहरण म्हणजे आता बघा हे मुद्दा वेगळा आहे. पण तरी पण माझं एक पर्सनल ओपिनियन मांडायचं म्हणजे, बघा आत्तापर्यंत मी जेवढे एक्झाम बघितले, म्हणजे TCSनी घेतलेले. तर मला वाटते की TCSनी काहीतरी 58 शिफ्ट घेतल्यात तलाठीच्या. ठीक आहे. 58 शिफ्टपैकी 58 मधल्या 58 शिफ्टमध्ये कमीत कमी मिनिमम 4 तरी चुका आहेत. प्रत्येक क्वेश्चनमध्ये म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये कमीत कमी 4 तरी चुका आहेत. एवढ्या चुका तर आमचे विद्यार्थी जाऊन करत नाहीत एक्झाममध्ये. मग आता असं झालं ना, की म्हणजे म्हणजे टीचर म्हणजे स्टुडंटपेक्षा टीचरच गाढव निघाले. पेपर सेट करणारे. ठीक आहे. आपण एवढ्या म्हणजे हाय लेव्हलचे म्हणजे एवढ्या प्रशासनाचे पोस्ट आपण त्याच्यातून भरायला भरती सुरू आहे. आणि तुम्ही प्रत्येक शिफ्टला 4-4 चुका करता. काय म्हणून विश्वास ठेवणार आम्ही त्या एक्झाम घेणाऱ्या बॉडीवर? ठीक आहे. चुका मान्य नाहीत आम्हाला. चुका केल्यात म्हणून त्याच्यावर डाउट आहे. आलं लक्षात? आणि IBPSचा जर पेपर तुम्ही बघितला, तर पेपर हा एक्सपर्ट सेट करतात. आता मला तरी पर्सनली वाटते, की IBPS हे एकदम ऑथेंटिकेट एक्झाम होतात IBPSच्या आणि IBPSनीच जर सगळ्या एक्झाम घेतल्या सरळ सेवेच्या, मला वाटते बऱ्यापैकी सर्व स्टुडंट्सला चांगला न्याय मिळेल. कारण माझा विश्वास IBPSवर आहे. कारण 2014 पासून मी जे म्हणजे बँकिंगचे क्लास घेतो, त्याच्या पूर्ण एक्झाम IBPS घेतो आणि आमचे सगळे विद्यार्थी जे लागलेत,
प्रत्येकाच्या अभ्यासाला न्याय मिळालाय. कोणीच खाली हात गेलं नाही. हां, वेळ थोडा कमी जास्त लागतो प्रत्येकाच्या मुळं म्हणजे प्रत्येकाचा ज्याचा त्याचा अभ्यास आहे. प्रत्येकाच्या अभ्यासावर वेळ लागेल, पण खाली हात नाही जाणार. ठीक आहे. तर मला असं वाटतं, की अशा गोष्टी आहेत. मग रिझल्ट आय-बी-पी-एस जेव्हा देईल जिल्हा परिषदला, तुम्ही एवढी का घाई करत आहेत? जेव्हा लागेल तेव्हा रिझल्ट लागेल. आपलं काम आहे अभ्यास करणं, आपण अभ्यास करायचा. ठीक आहे. चला ओके. पेपर चांगला गेला बेटा तुमचा, पण कसं आहे कुठलाही लक्षात घ्या, पेपर कितीही चांगला गेला, तर त्या पेपरच्या रिझल्टच्या भरोश्यावर आपला अभ्यास थांबवायचा नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? तुमचा अभ्यास कसा पाहिजे? कन्सिस्टंट अभ्यास पाहिजे. मध्ये-मध्ये तुटक-तुटक अभ्यास जमत नाही. अभ्यास कन्सिस्टंटच असावा. त्यामुळं त्या रिझल्टचा वेट करत बसायचं नाही, कोणाचाही वेट करायचा नाही, आपापला अभ्यास करायचा. ते रिझल्ट आला आणि दुसरे 2-3 रिझल्ट आले तुमचे, तर नको आहेत का तुम्हाला? काही मुलं असे आहेत, की ज्यांच्या 4-4, 5-5 पोस्ट निघाल्यात. तुमच्या शिफ्टला 5 होते रॉंग. चला ठीक आहे, हरकत नाही. ते मुद्दा आपल्याला त्याच्यात जायचंच नाही. आपलं काम आहे, माझं काम आहे शिकवणं आणि तुमचं काम आहे अभ्यास करणं. तर वरच्या लेव्हलचे खूप मोठे-मोठे लोकं धिंगाणा करून बसले, बघितलं मी. पण काय नाही, शेवटी शांतच बसले. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया पुढचा क्वेशन. काय दिलं आपल्याला बघा. ए 5 दिवसात अर्धं काम करू शकतो. ठीक आहे. आणि बी 10 दिवसात 2/5 काम पूर्ण करायला आहे. तर ए आणि बी दोघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील? सोपा क्वेशन आहे बघा. बघा एला अर्धं काम करायला 5 दिवस लागले. दिवस. ठीक आहे. तर पूर्ण काम किती दिवसात करेल? 10 दिवसात करेल. म्हणजे ए पूर्ण काम 10 दिवसात. ठीक आहे. त्याच्यानंतर बीचं पण बघा. बी काय करायलाय? 5 पैकी 2 कामं किती दिवसात केलाय? 10 दिवसात. मग 2 काम 10 दिवसात. तर उरले म्हणजे 5 पैकी 5 पैकी 5 काम किती दिवसात करेल बघा. 2 काम 10 दिवसात तर 5 काम किती दिवसात? हे मल्टिप्लाय होते, हे डिव्हाईड होते. म्हणजे यांनी याला डिव्हाईड केलं इकडे 5. म्हणजे 5 गुणिले 5 किती येते? 25. 25 दिवस. दिवस. ठीक आहे. म्हणजे बघा बी पूर्ण काम 5 दिवसात करायला ए पूर्ण काम 10 दिवसात करते. मग आपल्याला म्हणलंय दोघं मिळून पूर्ण काम किती दिवसात करतील? तर ए प्लस बी चा सरळ-सरळ फॉर्म्युला आहे. XY अपॉन X प्लस Y म्हणजे X आहे 10 हे आहे 25. 10 प्लस 25 किती? 35. मग याला डिव्हाईड केलं 5 नी. 5 सत 35, 5 5 25. मग बघा 50/7 म्हणजे उत्तर आलंय 50/7. तर कधी-कधी अपूर्णांकात सुद्धा उत्तर असते. म्हणजे 7 49 उरला 1/7 दिवस. आता ऑप्शन कसं आहे त्याप्रमाणे डिसाईड करा. बघा 50/7 ऑप्शन आहे वाटते. बघा 50/7 ऑप्शन बी मध्ये हे आपलं फायनल आन्सर आहे 50/7. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेशन. बऱ्याच जणांनी दिलेत आन्सर. नेक्स्ट क्वेशन बघूया. बघा मग काय दिलंय? काय आहे नेक्स्ट क्वेशन मध्ये? एका परीक्षेत किती 49% विद्यार्थी इंग्रजीमध्ये फेल आहेत. नाही इंग्रजीमध्ये आणि 36% विद्यार्थी म्हणजे 36% विद्यार्थी हिंदीत नापास झाले. तर 15% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दिली आपल्याला. आता आपल्याला टोटल परीक्षेला किती विद्यार्थी गेले होते हे काढायचंय. सोपा आहे क्वेशन बघा. याला वेन डायग्राम सांगतो. बघा 2 विषय आहेत. इंग्रजी, हिंदी. ठीक आहे. मग बघा दोन्हीमध्ये फेल झालेले जे आहेत 15% आणि इंग्रजीमध्ये 49% फेल झाले. हे बघा 15% तर आले. 49% म्हणजे 34% इंग्रजीवाले आहेत. म्हणजे टोटल बघा
49% होतील. आणि हिंदीमध्ये 36% आहे. 36 मधले 15 आले. मग उरले किती? 21%. ठीक आहे. मग हे झाला फेल झालेला आकडा. मग फेल झालेला आकडा किती आहे बघा. 1 इकडे टाकला 35 आणि 15 70%. बघा 70% विद्यार्थी हे नापास आहेत. मग पास विद्यार्थी किती आहेत बघा. 30% पास आहेत. आणि पास झालेला आकडा दिला आपल्याला. पास झालेला आकडा 450. म्हणजे 30% बरोबर 450. तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली म्हणजे 100% बरोबर किती करायचं? म्हणजे आन्सर येऊन जाईल बघा. हे मल्टिप्लाय होते, हे डिव्हाइड मध्ये जाते. म्हणजे बघा, याला जर डिव्हाइड केलं मी, तर 0-0 कटला म्हणजे उरले 15. 15 आणि 100ला गुणाकार केला तर 1500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 1500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन डी मध्ये आहे. 1500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ठीक आहे. चला, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा चला. बघा काय दिलंय? एक मुद्दल एका ठराविक वेळेमध्ये 6 पट 5% सरळ व्याजदराने होते. तीच मुद्दल त्याच वेळेत 12 पट होण्यासाठी व्याज दर किती असेल? सोपा आहे क्वेश्चन. असं झालं होतं बघा. लास्ट एकदा मला वाटते कालच्या का परवाच्या परवाच्या याच्यामध्ये अशा टाइपचा एक क्वेश्चन होता. बघा काय दिलंय? एक मुद्दल ठराविक वेळेमध्ये 6 पट व्हायली. हो का? 6 पट व्हायली. किती? 5%. मग आपल्याला किती पाहिजे बघा 12 पट. मग 12 पट किती टक्क्यानं होईल असं विचारलं, की आपण मॅक्सिमम चूक काय करतो? 6 पट म्हणजे 5, 12 म्हणजे 10. आपल्याला वाटतं 10 आहे आणि 10 ऑप्शनमध्ये असते बघा. तसं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, जे विचारलंय त्याच्यातून 1 कमी करायचं, अंशात लिहायचं न्यूमरेटरला. बघा जे विचारलंय त्याच्यातून 1 कमी करून अंशात लिहायचं. जे दिलंय त्याच्यातून 1 कमी करून छेदात लिहायचं. याच्यातून 1 कमी करून छेदात लिहिलं आणि गुणिला पहिला वाला रेट लिहून टाकायचा. पहिला वाला रेट लिहून टाकायचा. व्याजदर. मग बघा 5-5 कटलं म्हणजे दुसरा व्याजदर काय आला? दुसरा व्याजदर आला 11%. कुठल्या ऑप्शन मध्ये बघा? ऑप्शन 4 मध्ये आहे उत्तर. ऑप्शन 4 मध्ये आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ मग. पुढचा क्वेश्चन बघा. काय दिले पुढच्या क्वेश्चन मध्ये? डी हा ई चा मुलगा आहे. ब्लड रिलेशनचे क्वेश्चन आहेत बघा. डी मुलगा आहे ई चा. बघा डी मुलगा आहे, ई चा मुलगा आहे म्हणजे ई वर आला. ठीक आहे. पुढं काय दिलं बघा? यम हा ई चा पती आहे. ई चा पती म्हणजे ई फिमेल आहे. बघा यम पती आहे. हजबंड वाईफ मध्ये असं प्लस देऊन टाकायचं. ए ई ची आई आहे. तर ई ची आई बघा, ई ची आई कोण आहे? ए. या ई ची आई आहे ए. आणि पुढे दिलंय ए चे लग्न टी शी झाले. बघा या ए चं लग्न टी सोबत झालंय. म्हणजे बघा ही फिमेल आहे म्हणजे टी मेल आहे. इथपर्यंत आलं. मग आपल्याला विचारले काय? आपल्याला विचारले टी चा डी शी कसा संबंध आहे? म्हणजे हे जे टी आहे ना, टी चं कोण आहे? टी चा डी शी काय संबंध आहे? टी चा डी शी काय संबंध आहे? तर टी कोण आहे बघा? आईचे वडील आहेत बघा. डी ची आई आणि आईची आई ही झाली आणि आईचे वडील. बघा आईचे वडील आहेत म्हणजे डी च्या आईचे वडील आहेत ते. मग टी चा काय संबंध आहे? आईचे वडील. काय? टी डी च्या आईचे वडील आहेत. आईचे वडील हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय दिले नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन नंबर 26 काय बघा? यल ही एच ची मुलगी आहे. यल मुलगी आहे एच ची. यल मुलगी आहे कोणाची? एच ची. इथपर्यंत आलं.
एच चे लग्न के बरोबर झाले. आता या एचचं लग्न के बरोबर झालं. यांचं जेंडर आणखी कळलं नाही. के ही आय ची आई आहे. आता के आई आहे म्हणजे ही फिमेल आहे म्हणजे हा एच मेल आहे. आणि के आई आहे कोणाची? के आई आहे. के ही आयची आई आहे. म्हणजे बघा, या हिची आयची आई आहे म्हणजे या हिच्यासोबत बघा, या आयचा भाऊ किंवा बहीण असेल यल. हे बघा, या दोघांची आई इथं. ठीक आहे. यल कोण झाली मग? आईची बहीण. ठीक आहे. आय हे जे चे वडील आहेत. हे आय वडील आहेत बघा. कोणाचे? जे चे म्हणजे जे खाली आहेत. पुन्हा काय दिलं आपल्याला? आय हे जे चे वडील आहेत. जे चे एम शी लग्न झाले आहे. जे चं एम सोबत लग्न झालंय. बघा, जे चं लग्न झालंय एम सोबत. जे चे एम शी लग्न झाले आहे. एम ही एन ची बहीण आहे. हे एम जे आहे ना, ही बहीण आहे. कोणाची? एन ची. इतकं दिलंय. बघा, ही फिमेल आहे म्हणजे हा मेल आहे. कारण लग्न झालेलं आहे यांचं. एम ही एन ची बहीण आहे. पुढं काय दिलंय? जे चे एच शी कोणते नाते आहे? जे एचचं कोण आहे? जे एचचं कोण आहे? हे बघा, हा जो जे आहे, तो कोणाचा? एचचा. बघा, एचचा हा मुलगा आणि मुलाचा मुलगा आहे तो. म्हणजे जे कोण आहे एचचं, तर ग्रँडसन म्हणजे कोण? नातू आहे. मुलाचा मुलगा. बघा, मुलाचा मुलगा. ऑप्शन 3 येईल त्याचा आन्सर. हं, करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी आन्सर दिलेत. ओके. तर मला वाटते अशा प्रकारे आजचे क्वेश्चन संपलेले आहे. येस, आजचे क्वेश्चन संपलेले आहे. ठीक आहे. तर बघूया, उद्या पण असंच सीरीज घेऊन येईल किंवा आपण टॉपिक वाईज जाऊ. उद्या एखादा स्पेशल टॉपिक घेऊन येईल मी. बघूया, मी आज सरशी चर्चा म्हणजे सरांसोबत चर्चा करतो. सर काय म्हणतील त्या पद्धतीने आपण बघू. ठीक आहे. तर उद्या असं सेशन राहील का एखादा टॉपिक वाईज तुम्हाला चॅप्टर मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल फास्टमध्ये, बेसिक बेसिक सांगून. ते बघूया आपण उद्याच्या सेशनमध्ये काय होते. ठीक आहे. ओके. थँक यू. हो, सेशन खूप चांगला आहे. प्रयत्न तर चालू आहे, की तुम्हाला खूप युजफुल होईल हे सगळं. पण कसं आहे, की थोडंसं मला बोर्डचा प्रॉब्लेम होता. नवीन-नवीन असल्यामुळे थोडं बोर्डचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आणि मला वाटते जे म्हणत होता एक विद्यार्थी, की "बाबा मी वेट करत आहे." कशाचा? रिझल्टचा. तर बाबू तू वेट करू नको रिझल्टचा. तुझं तू अभ्यास चालू ठेव. कारण कितीही पेपर चांगला गेला आपल्याला वाटत असेल, तरी सुद्धा आपला अभ्यास कंटिन्युअस सुरू असला पाहिजे, जोपर्यंत आपली शेवटची जर्नी म्हणजे शेवटचा फुल स्टॉप आपण घेत नाही. म्हणजे फुल स्टॉप म्हणजे काय? तुम्हाला शेवटची तुमच्या मनासारखी जोपर्यंत पोस्ट मिळत नाही, तोपर्यंत अभ्यास चालूच ठेवायचा. अभ्यास थांबवायचा नाही. टॉपिक वाईज साहिल हो, टॉपिक वाईज घ्यायची इच्छा आहे माझी. पण कसं आहे वेळ नाही ना एक्झामसाठी. ठीक आहे. चला आजचं सेशन आपण इथंच थांबवू. तर उद्या भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.